हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आज ना आम्ही चाललो होतो पीरसाहेबाच्या यात्रेला. आमच्या गावाला ना पीरसाहेबाची खूप मोठी यात्रा असते. तिकडे ना सगळेजण नवसाला बोकड बोलतात आणि ते बोकड सगळेजण कापायला यात्रेला येतात. तर हे गाव आहे वाणी चिंचाळी, म्हणजे आमच्या गावापासून 1-2 किलोमीटर लांब. त्याच्यानंतर आम्ही उतरलो आणि आम्ही एक बोकडसुद्धा घेतलं होतं, कारण की माझ्या मम्मीने माझ्यासाठी नवस बोलली होती. आणि आम्हाला ते एक बाबा भेटले, त्यांनी आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही पुढे गेलो बाबांचं दर्शन घ्यायला. मग इथे पीरसाहेबाचं आम्ही पाया वगैरे पडलो, हार वगैरे घातला आणि मग इथे नारळसुद्धा फोडायचा होता. झालं असं की नवस माझ्या नावाने बोलला होता, म्हणून नारळसुद्धा मलाच फोडायचा होता. नेमके 2 नारळ फोडायचे होते. एक नारळ मी फोडला आणि एक नारळ पप्पांना फोडायला दिला, कारण की माझ्याकडून तो नारळ काय फुटलाच जात नव्हता. मग नारळ फोडला, देवाला थोडा प्रसाद ठेवला आणि आम्ही सुद्धा नारळ घेतला. पाया पडलो, पाया पडून आम्ही पुढे निघालो. तिथून आम्ही निघालो आणि जे मटण घेतलं होतं ते आम्हाला मटणसुद्धा घरी जाऊन बनवायचं होतं. मग काय घरी गेलो आणि मटण बनवायला घेतलं, कारण की इथे ना यात्रेतली माणसं कोणाच्याही घरी जेवायला जातात, कारण की तो प्रसाद असतो, आपण कोणाच्याही घरी जाऊन जेवू शकतो. मग ते मटण बनवून झालं आणि सगळ्यांना जेवू घातलं. तर असा काय होता आमचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट करा. बाय.